देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे। यावेळेस आपण प्रार्थना करूया, स्वतःला देवाच्या हातामध्ये स्वाधीन करूया। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पुन्हा एक वार आज या प्रभुवारी तुझ्या भक्ती मंदिरात तू आम्हाला एकत्र आणलेला आहेस। तुझी उपासना करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर, आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, सर्व दुष्ट विचार दुष्ट शक्ती यापासून आम्हाला दूर ठेव आणि मनोभावे अंतःकरणापासून तुझी सेवा करावी, तुझी आराधना करावी। म्हणून प्रभुदेव बाप्पा तू आमचं सहाय्य कर। जे निघाले आहेत त्यांना सुखरूपणे घेऊन ये, जे आले आहेत प्रभू त्या प्रत्येकाला आशीर्वाद दे, येशूच्या नावाने आमेन। यावेळेला आपण उभे असताना गीत ऐकणार आहोत। एक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 440, करा प्रार्थना अखंड। गीत गाऊन प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया। गीत क्रमांक 440। पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन। आपण प्रार्थना करू। हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथार्थ बनावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर, आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन। नियमशास्त्राचा सारांश। आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे, तो आपला देव परमेश्वर। या जर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर। हीच पहिली आणि मोठी आज्ञा, याच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर। याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही। या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे। हे प्रभू, आम्हाला दया कर आणि आपल्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातही असे आम्ही तुला विनवतो। आपण प्रार्थना करू। हे सर्व समर्थ देव बापा, तुझ्याच प्रेमामुळे या ठिकाणी आम्ही ख्रिस्त मंडळीचे घटक म्हणून एकत्र आलो आहोत। तुझ्यावरील आणि एकमेकावरील आमचे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाऊ दे आणि प्रभू आमच्या बोलण्या चालण्याद्वारे आणि सेवेद्वारे इतरांना तुझी आणि तुझ्या पुत्राची ओळख व्हावी असे तू कृपेने कर। तुझ्या असा आणि पवित्र आत्म्याचा असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन। मंडळीने बसावे। मननाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याचा आपण यावेळेस वाचन करूया। पहिला शास्त्रपाठ आहे, जुन्या करारामधून घेण्यात आलेला आहे। राजेचं दुसरं पुस्तक
23वा अध्याय 10 ते 25. राजेचं दुसरं पुस्तक 23वा अध्याय 10 ते 25. पेंटिकॉस्ट नंतरचा 23वा रविवार त्यासाठी नेमलेला पहिला शास्त्रपाठ दुसरे राजे 23वा अध्याय 10 ते 25 ही वचने. नंतर कोणी आपला पुत्र अथवा कन्या यांच्या अग्नीत होम करून त्यास मोदकास अर्पू नये म्हणून हिनोम पुत्रांच्या खोऱ्यातील तोफे त्यांनी भ्रष्ट करून टाकले. जे घोडे योधाच्या राजांनी सूर्यास पाहून धनुष्वाच्या मंदिराच्या द्वारी नथन मेलेक नावाच्या खोद्याच्या बाहेरल्या बाजूच्या कोठडीपाशी ठेवले होते ते त्यांनी काढून टाकले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकले. आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या योधाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनुष्याने परमेश्वराच्या मंदिराच्या दोहो अंगणात ज्या वेद्या केल्या होत्या त्या राजाने मोडून फोडून टाकल्या आणि त्याची धूळमध्ये त्याने किद्रोन ओहळात फेकून दिली. आणि इस्रायलचा राजा शल्मोन आणि येरुशलेमच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सिदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेत, मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अमोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या कृत्यार्थ जी उच्चस्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली. त्याने तेथील मूर्तीस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरा मूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली. मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्चस्थान इस्रायलीकडून पाप करणारा नबाट पुत्र याराबाम याने बांधले होते ती वेदी व ते उच्चस्थान त्यांनी पाडून टाकले. ते उच्चस्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरा मूर्ती जाळून टाकल्या. योशियाने वळून पाहिले तो डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या. त्याने माणसे पाठवून कबरातून हाडे बाहेर काढून आणविली आणि ती त्या वेदीवर जाऊन ती भ्रष्ट केली. या गोष्टी विदित करणाऱ्या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळविले होते त्यानुसार ते घडले. मग त्याने विचारले, माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे? नगरातील लोकांनी त्यास सांगितले की तू त्या बेथेलच्या विधीचे जे काही केले त्याविषयी त्या देवाच्या माणसाने योधातून येऊन विदित केले होते त्याचेही ठरले. तो म्हणाला, त्याच्या वाटेस जाऊ नको, त्याच्या अस्थी कोणी काढू नका. त्यांनी त्यांच्या अस्थी शंभरूनाहून आलेल्या संदिष्टांच्या अस्थींबरोबर तशाच राहू दिल्या. जेवढी उच्चस्थाने शंभरणातील नगरात बांधून इस्रायलच्या राजांनी परमेश्वरास संताप आणला होता ते सर्व योशियाने काढून टाकले. त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणेच त्याने त्यांचे केले. तिथल्या उच्चस्थानांचे याजक होते तितक्याच त्याने त्या वेद्यांवर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो येरुशलेमास परत गेला. नंतर राजाने सर्व लोकांस आज्ञा दिली की या कागदाच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या पितराचा वळंडण सण पाळा. असा वळंडण सण इस्रायलच्या शास्त्री शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्रायलचे राजे व यहूदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी परमेश्वराप्रित्यर्थ येरुशलेमात वळंडण सण पाळण्यात आला. याखेरीज हिल्किया याजक यास परमेश्वराच्या मंदिरात तो ग्रंथ सापडला होता. त्यातील नियमशास्त्राच्या वचनाप्रमाणे वर्तवावे म्हणून यहूदा देशात व येरुशलेमात दैवज्ञ व चिटकी आणि गृहदेवता मूर्ती आदी करून ज्या अमंगळ वस्तू योशाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या. मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, आपल्या साऱ्या जीवाने व आपल्या साऱ्या बळाने परमेश्वर भजनी लागणारा योशासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. रोमकरास पत्र 11वा अध्याय आणि 1 ते 6 ही वचने. आजच्या दिवसासाठी निवडलेला दुसरा शास्त्रपाठ आहे रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 6 ही वचने. रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 6 ही वचने. तर मी विचारितो, देवाने आपल्या लोकांस टाकून दिले आहे का? असे अगदी नाही, कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातला बेन्यामीनाच्या वंशातला आहे. देवाला ज्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकास त्याने टाकले नाही. एलियाच्या प्रकरणात शास्त्र काय म्हणते ते तुम्हाला ठाऊक नाही का? तो इस्रायलाविरुद्ध देवाजवळ विनंती करीत, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेशास जिवे मारेल, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे आणि माझाही प्राण घ्यावयास ते पाहत. परंतु देवाचे उत्तर त्याला काय मिळाले? ज्यांनी बाल मूर्ती पुढे गुडघे टेकले नाही अशी 7,000 मनुष्य मी आपणासाठी ठेवली आहे.
तसेच आताही कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. आणि जर हे कृपेने आहे तर कर्माने नाही असले तर कृपा ही कृपाच नाही. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. यावेळेला आपण उभे राहूया आणि स्तोत्र वाचनाकडे आपण आपले लक्ष देऊया. मननासाठी हे स्तोत्र आहे स्तोत्र 81 1 ते 14. पेंटिकोस्ट नंतरचा 23वा रविवार. स्तोत्रसंहिता 81 1 ते 14. स्तोत्रसंहिता 81 1 ते 14. मुख्य गावासाठी इति चालीवर गावाच्या आसपासचे स्तोत्र. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि डफ इकडे घेऊन या. मंजूळ बीना व सतार वाजवा. शुल्लक प्रतिपदेस पौर्णमेस आमच्या सणाच्या दिवशी करणा वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमिला. ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले ते असे की मी त्याच्या खांद्यावरला भार काढिला आहे. त्याच्या हातातील पाटी काढून घेतली आहे. तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडविले. मी तुला मेघगर्जनाच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले. मरिबाच्या जलाजवळ मी तुला पार केले. अहो माझ्या लोकांनो ऐका, मी तुम्हाला बोध करीतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावे. तू परक्या देवाच्या पाया पडू नये. मीच तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढेल. तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे ते मी भरीन. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही. इस्रायलाने माझे ऐकले नाही. यामुळे मी त्यास त्यांच्या हृदयाच्या निष्ठुरतेप्रमाणे वागू दिले. ते आपल्या संकल्पाप्रमाणे चालले. माझे लोक माझे ऐकतील. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. तेव्हा मी त्यांच्या वैरांचा मोड करीन. त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवेन. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 11व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 33व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. कोणी दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली ठेवीत नाही तर हात देणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवटणीवर ठेवितो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा आहे आणि तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय आहे. वाईट असला तर तुझे शरीरही अंधकारमय आहे. यास्तव तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे तो अंधार तर नसेल ना हे पहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असले म्हणजे त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसला तर दिव्याच्या ज्योतीने तुला प्रकाश प्राप्त हो. त्याप्रमाणे ते पूर्ण प्रकाशमय होईल. तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्या येथे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी स्नान केले नाही असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही पुरुषी 60 वाटी बाहेरून स्वच्छ करता परंतु तुमचा अंतर्भाग अपहार व दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो मूर्खानो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा म्हणजे पहा सर्व तुम्हा शुद्ध आहे. तुम्हा पुरुषास धिक्कार असो. तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यांचा दशमांश देता पण न्याय व देवाची प्रीती यांची उपेक्षा करिता. या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषास धिक्कार असो. सभास्थानामध्ये श्रेष्ठ असणे आणि बाजारात नमस्कार घेणे ही तुम्हाला आवडतात. तुम्हाला धिक्कार असो. ज्या अदृश्य कबरावरून माणसे न समजता चालतात त्याच्यासारखे तुम्ही आहात. तेव्हा शास्त्रातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी आपण असे बोलून आमचीही निंदा करीता. तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांचाही धिक्कार असो. वाहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांच्यावर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावत नाही. तुम्हाला धिक्कार असो. तुम्ही संदेशांची खडकी बांधता आणि त्यास तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारिले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कर्मास मान्य आहात कारण त्यांनी त्या जिवे मारिले व तुम्ही त्यांची तडकी बांधिता. देव ज्ञानानेही म्हटले, मी त्यासकडे संदेश व प्रेषित पाठवेल आणि त्यांच्यातील कित्येकास ते जिवे मारतील आणि छळतील. यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेशांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानाच्या मध्ये
ज्या जकर्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडिले गेले त्याचा हिशेब या पिढीपासून घेतला जावा. हो, मी तुम्हाला सांगतो त्याचा हिशेब या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्रास धिक्कार असो, तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांना तुम्ही अटकाव केला. तो तिथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि फरीसी आवेशाने त्याच्या अंगावर येऊन त्याने पुष्कळच्या गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्याला चिडवू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला पकडावे म्हणून टपून राहिले. ते ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण प्रसिद्धाचा मतांकिकात एकत्र म्हणूया. आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे मृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियापासून देहधारण मनुष्य झाला आणि पंचायतीच्या वेळेस आम्हासाठी त्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगले व त्याला पोरिले, जो शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंत सर्व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. राजाला अंत होणार नाही त्याविषयी मी विश्वास धरतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यांपासून निघतो आणि पिता व पुत्र यांसह त्याची आराधना गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असते त्याविषयी मी विश्वास धरतो आणि एक पवित्र कॅथोलिक व ख्रिस्ती एकलेसियाविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो आणि मेल्यांचे पुनरुत्थान परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. मंडळीने बसावे. देवाच्या वचनाकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, माझ्या मनचे विचार, तुमचे शब्द तुला मान्य असो. आज तुझं वचन आम्ही ऐकत असताना ते आम्ही ग्रहण करावं आणि आज तुझी जी शिकवण आम्हाकडे तू पाठवशील प्रभू त्याप्रमाणे जीवन जगावे म्हणून तुम्हाला आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. आज तारीख किती आहे? 30 की 31? 31, बरोबर. आणि इतिहासामध्ये 31 ऑक्टोबर हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि देवाच्या कृपेने नेमका तो यावर्षी रविवारीच आलेला आहे आणि त्यामुळे हा जो दिवस आहे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व इतिहासाच्या दृष्टिकोनातून आहे. कारण या दिवसाला म्हणजे 31 ऑक्टोबरला सुधारणेचा दिवस असं म्हटलेलं आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये धर्म सुधारणेचा दिवस असंही म्हटलं जातं. असं म्हटलेलं आहे की या दिवशी जे घडलं त्यामुळे संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये संजीवन निर्माण झालं आणि मंडळींची वाढ होण्याकरता एक नवीन गट प्रस्थापित झाला आणि म्हणून या दिवसाला ख्रिस्ती कॅलेंडर मध्ये, मराठीत काय म्हणतात कॅलेंडरला? दिनदर्शिका है ना. दिनदर्शिकेमध्ये या दिवसाची नोंद आहे. सीएनआयचं आपलं जे पंचांग आहे त्याच्यामध्ये रिफॉर्मेशन संडे म्हणून आलेला आहे 31 ऑक्टोबर. या दिवशी काय झालं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. 31 ऑक्टोबर 1517 साली मार्टिन लुथरला देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली आणि प्रचलित असलेल्या पोपशाहीच्या दडपणाखाली जे पवित्र शास्त्रातील सत्य दडपली गेली होती ती उघडी करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला प्रेरणा दिली आणि असं म्हटलेलं आहे प्रियानो की 95 पानांचा प्रबंध या मार्टिन लुथर नावाच्या इस्माने चर्चच्या दरवाजावरती चिटकवला किंवा लावला आणि ते चर्च होतं विटनबर्ग जर्मनी येथे
आणि जर्मनी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या काळामध्ये म्हणजे 1517 सालामध्ये लॅटिन भाषा अस्तित्वात होते. आणि मग लॅटिन भाषेमध्ये हा प्रबंध त्याने भिंतीवरती लावला. आणि मग त्या प्रबंधामध्ये ज्या 5 महत्वाच्या गोष्टी होत्या त्या त्याने ठळकपणे त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ज्यांना ख्रिस्ती समाजामध्ये त्या काळामध्ये वाव नव्हता. त्यापैकी पहिला आहे सोला स्क्रिप्चरा. आता सोला हे तुम्हाला मगाशी म्हणालो की हे लॅटिन भाषेमधला शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की विश्वास किंवा तत्व प्रणाली. आणि मग तो असं म्हणाला की सोला स्क्रिप्चरा म्हणजे स्क्रिप्चर म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्र याला सर्वोच्च अधिकार आहे. आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आणि ऐहिक जीवनामध्ये जे काही पेच प्रसंग येतील त्याला पवित्र शास्त्र काय उत्तर देतं किंवा पवित्र शास्त्र काय मार्गदर्शन करतं, यासाठी पवित्र शास्त्र हे सर्वोच्च आणि सुप्रीम अधिकार असलेले असा ग्रंथ आहे असं मानण्यात आलं. सोला स्क्रिप्चरा. दुसरं आम्हाला पाहायला मिळतं तत्व किंवा विश्वास, आणि तो म्हणजे सोला ख्रिस्टोस, म्हणजे फक्त ख्रिस्तावरील विश्वासानेच. फक्त येशू ख्रिस्त हा एकमेव परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा एकमेव मध्यस्थ आहे. मरिया नाही किंवा संत नाही किंवा इतर जगातला कुठलाही मनुष्य देव आणि मनुष्यामध्ये असा मध्यस्थ नाही ख्रिस्ताशिवाय. आणि म्हणून सोला ख्रिस्टस असं त्याने दुसरी तत्व प्रणाली शास्त्रामधून बाहेर आणली. तिसरी गोष्ट आहे बाहेर आणली म्हणजे निदर्शनास आणली. तिसरी गोष्ट आहे सोला फिडे, म्हणजे विश्वासाने आम्ही तारण प्राप्त करू शकतो. विश्वासाने आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारू शकतो. चौथा आहे सोला ग्रेशिया. याचा अर्थ असा आहे की देवाने आमच्यावर कृपा केली आणि त्या कृपेने आम्हाला विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त झालेला आहे. ते आमच्या कुठल्याही कर्माने झालेले नाही. आणि म्हणून सोला ग्रेशिया ही तत्व त्याने शास्त्रातून लोकांच्या समोर विदित केली. आणि शेवटचं आहे पाचवा, आणि ते म्हणजे सोला जीओ ग्लोरिया, म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीतून आम्ही देवाचे गौरव केले पाहिजे. प्रत्येक कृतीतून आम्ही देवाचे गौरव केले पाहिजे. आता या 5 गोष्टी एकत्र केल्या एका वाक्यामध्ये तर त्याचं असं स्पष्टीकरण होऊ शकतं की पवित्र शास्त्र हे आमचा सर्वोच्च अधिकार आहे आणि ख्रिस्तावरील विश्वासाने देवाच्या कृपेने आमचे तारण होते आणि ते आम्ही आमच्या प्रत्येक कृतीतून देवाचं गौरव करण्यासाठी वापरतो. एक वाक्य. आणि जेव्हा हे भिंतीवरती किंवा त्या दरवाजावरती लावण्यात आलं, आता पूर्वीचे चर्चेस तुम्हाला माहिती किती मोठे मोठे होते नाही का, आणि तेव्हा त्या कॅथलिक वर्तुळामध्ये प्रचंड असा धक्का बसलेला आहे आणि यांनी प्रोटेस्ट केलं. त्यामुळे 1517 साली 31 ऑक्टोबर रोजी प्रोटेस्टंट मतप्रणाली म्हणून हिला लोक संबोधू लागले आणि तेव्हापासून चर्चचे 2 भाग झाले. कॅथलिक एक वेगळं झालं आणि प्रोटेस्टंट वेगळे झाले. आम्ही जे आहोत ते या 5 तत्वावरती विश्वास ठेवून या मंडळात आपल्या नवीन करारामधल्या स्थापन झालेल्या आहे. अशा प्रकारचा हा इतिहास, एवढी मोठी प्रेरणा परमेश्वराने मार्टिन लुथरला 31 ऑक्टोबर 1517 रोजी दिलेली आहे. आणि म्हणूनच त्यावेळेस प्रोटेस्टंट मतप्रणालीचा उदय झालेला आहे आणि इतकी मोठी घटना इतिहासामध्ये घडलेली आहे. म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा दिवस मानला जातो. मनुष्य जातीच्या इतिहासामध्ये जर आम्ही डोकावून पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं प्रियांनो की मनुष्य हा नेहमी पाप करण्यासाठी लवकर उत्तेजित होतो. आणि त्यामुळे होतं काय की तो स्वैराचारी होतो. स्वतःच्या मनाला वाटेल तसं तो जीवन जगू लागतो, मग ते आध्यात्मिक असो किंवा ऐहिक असो. आणि म्हणून स्वतःच्या इच्छेप्रमाणे तो दोन्हीकडे जगण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे देवाच्या इच्छेला दुय्यम स्थान प्राप्त झालं. आणि त्यामुळे देवाच्या योजनेपेक्षा किंवा देवाच्या इच्छेपेक्षा मला काय आवडतं किंवा मला काय घ्यायचं आहे ते मनुष्य पाहू लागला. आणि त्यामुळे मग पवित्र शास्त्रामधून पाखंडी मत बाहेर येऊ लागले. लोक वेगवेगळ्या विश्वासामध्ये आपापला गट स्थापन करू लागले, प्रार्थना करू लागले. आणि लोक जे या पाखंडी लोकांच्या मध्ये येत नव्हते आणि जे पवित्र शास्त्रावरती पण विश्वास ठेवत नव्हते, अशी अनेक कोट्यावधी लोक पाप करण्यासाठी अधिक आणि अधिक सोकावलेले होते. आणि म्हणूनच यशया संदेष्टा असं म्हणाला 53व्या अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आणि तो पुढे असं म्हणतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता.
ज्याला जे योग्य वाटतं त्या मार्गाने तो चाललेला होता आणि म्हणून सर्व मनुष्याने पाप केलेला आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. परंतु देव त्याच्या कृपेने, देव आमच्यावरती त्याचं जे प्रेम आहे त्या कारणास्तव आमच्यासाठी तो आध्यात्मिक संजीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच इतिहासामध्ये आम्ही पाहतो मनुष्य पाप करू लागला आणि त्या पापापासून मनुष्याची सुटका व्हावी याकरता देवाने मग राजांना पाठवलं जे अभिषिक्त देवाच्या द्वारे झालेले होते. मग देवाने संदेशांना पाठवलं ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवत होता. मग देवाने सुवार्तिकांना पाठवलं. मग देवाने पालकांना पाठवलं आणि अजूनही तो पाठवत आहे यासाठी की त्यांच्याद्वारे धर्म सुधारणेचं काम व्हावं, त्यांच्याद्वारे सुवार्तेचा प्रसार व्हावा, त्यांच्याद्वारे लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावं. आणि म्हणून प्रियानो याची अनेक उदाहरणं जुन्या करारामध्ये देखील आपल्याला सापडतात. त्यापैकी एका उदाहरणाकडे आपण लक्ष देणार आहे आणि ते उदाहरण म्हणजे यहुदाचा राजा योशिया. इतिहासामध्ये रिफॉर्मेशन ऑफ जोशाया किंवा योशियाचं सुधारणा हे फार प्रसिद्ध आहे. आणि हा योशिया जो आहे याने केलेल्या सुधारणेमधून आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता काही सुधारणेचा प्रस्ताव मिळतो का, किंवा काही धडे मिळतात का, किंवा काही शिकायला मिळतं का, याकडे आपण लक्ष देणार आहे. त्या अगोदर मला योशिया राजाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगू द्या. पहिला मुद्दा योशिया राजाची पार्श्वभूमी. योशिया हा जो शब्द आहे किंवा हे जे नाव आहे ते हिब्रू भाषेमधील आहे आणि जे हिब्रू भाषेमध्ये आहे ते असं वाचतात याशियाहू, ज्याचा अर्थ देवाने बरे केले आहे. देवाने बरे केले आहे. गॉड हॅज हील्ड. गॉड हॅज हील्ड. योशियाच्या वडिलांचं नाव मी शोधायला लागलो तेव्हा मला असं दिसून आलं की त्याच्या वडिलांचे नाव अमोन होते आणि यहुदाचा राजा जो मनशे होऊन गेला त्याचा योशिया हा नातू होता. आणि 641 साली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त अगोदर 641 साली अमोन राजाचा वध करण्यात आला आणि त्यामुळे मग त्याचा पुत्र हा जो योशिया होता त्याला राजगादीवरती बसवण्यात आले. आणि त्यावेळेला योशिया फक्त 8 वर्षाचा होता. किती? 8 वर्षाचा. आणि 8 वर्षाचा असताना हा राजा झाला आणि पुढे जवळजवळ 31 वर्ष त्याने यरुशलेमेवरती राज्य केलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. योशियाच्या आईचं नाव यदिदा होतं आणि ही बसकत या गावातील अदाया या नावाच्या मनुष्याची कन्या होती असं शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा जो इतिहास आहे योशियाने केलेल्या धर्म सुधारणेचा जो घटना आहे किंवा घटनाक्रम आहे हा आपल्याला फक्त राजेच्या या दुसऱ्या राजेच्या पुस्तकातील 22व्या-23व्या अध्यायात सापडतो असं नाही, तर तो आम्हाला इतिहासाचं दुसरं पुस्तक आणि 34व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. आणि जेव्हा आम्ही याचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला असं दिसून येतं की जेव्हा योशिया राजगादीवर बसला 8 वर्षाचा असताना राज्य करू लागला तेव्हा तो यहुदा राज्यावरती राज्य करत असताना त्याच्या राज्यामध्ये अनेक देवदेवतांचं प्रस्थान खूप वाजलेलं होतं. आणि देवदेवता ज्या होत्या ग्रीक होत्या, लॅटिन होत्या, जे काही त्या काळामध्ये प्रसिद्ध होत्या, जसं काही बाल होता, बालदेव होता, आश्चर्य देवी होती, अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या स्थापन झालेल्या होत्या. लोक जिवंत देवाला सोडून मूर्ती पूजा करू लागलेले होते, अमंगल कृत्य करत होते आणि देवाच्या दृष्टिकोनातून जे जे वाईट होतं ते सर्व या यहुदा प्रांतातील किंवा यहुदा देशातील लोक करू लागलेले होते. आणि मग असं म्हटलेलं आहे जेव्हा योशियाने राजसूत्र हाती घेतले तेव्हा परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. आता 8 वर्षाच्या मुलाला काय बरं आणि काय वाईट हे कसं कळत असेल? मी विचार करू लागलो बारकाईने. त्यावेळेला मला अनेक गोष्टींचा उलगडा झाला या वचनामधून. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की विधर्मी देवदेवतांची जी उच्च स्थाने त्यांच्या मूर्ती आणि त्यांच्या वेद्या होत्या त्या या राजाने मोडून तोडून टाकलेल्या आहेत. इतका हा योशिया राजा आपल्या देवाबद्दल आवेशी होता. आणि मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची डागडुजी करायला सुरुवात केली.
पुढे आम्ही पाहतो की डागडुजी करत असताना हिल्किया नावाच्या याजकाला देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. तो त्याने शाफाट नावाच्या संदेशाला दिला. शाफाट नावाच्या संदेशाने तो ग्रंथ घेतला आणि योशिया राजा समोर नेला आणि त्यातून वाचन केलं. आणि ज्यावेळेला योशिया राजाच्या समोर तो ग्रंथ वाचण्यात आला त्यावेळेला त्याला त्याच्या पापांची जाणीव झाली आणि मग तो पश्चातापी झाला आणि पश्चातापाचं प्रतीक म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली आणि परमेश्वराला त्याने आपले जीवन समर्पित केले असं लिहिलेलं आहे. आणि मग इतिहासाचं दुसरं पुस्तक 34वा अध्याय 29 ते 35व्या अध्यायाच्या 19व्या वचनापर्यंत आम्ही असं पाहतो की योशियाने देवाशी त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा करार केला. योशिया राजाने देवाशी त्याच्या आज्ञांचं पालन करण्याचा करार केला, जे आपण 31 डिसेंबरला करतो मंदिरामध्ये येऊन, बर का, घरी नाही, मंदिरामध्ये येऊन जो करार करतो. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की त्याने देवाशी स्वतः करार केला आणि बलांगण सणाची पुनर्स्थापना केलेली आहे. जे देवाला आपलं जीवन समर्पित करतात, जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतात, ते अशा प्रकारे देवाशी स्वतः वैयक्तिक करार करतात. त्यांचं जीवन हे आमूलाग्र बदल घडवून आणणारं जीवन असतं. आणि म्हणून मग देवाचा आत्मा त्याच्यामध्ये संचारला आणि देवाच्या आत्म्याने त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि तो राज्य फार सुंदर रीतीने देवाला जसं पाहिजे होतं तसं तो करू लागला. त्याच्या बाबतीमध्ये एक सुंदर वचन आहे. राजेचं दुसरं पुस्तक 23वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी वाचतो तुमच्यासाठी. मोशाच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, बघा, मोशाच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, आपल्या साऱ्या जीवाने आणि आपल्या साऱ्या बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशिया सारखा राजा पूर्वी कधी झाला नाही आणि पुढेही झाला नाही. कशाने त्यांनी देवाच्या भजनी लागला? त्याच्या मनाने, त्याच्या जीवाने आणि त्याच्या बलाने. तो परमेश्वराच्या भजनी लागला. भजनी लागला म्हणजे परमेश्वराचा शोध करू लागला. तो त्याचं सर्वस्व परमेश्वरच झाला. एक राजा जर इतका वेळ काढू शकतो बिझी शेड्यूल मधून, तर आम्ही काय नुसते 8 तासाची नोकरी करून घरी येतो. आता तर घरातूनच नोकरी करायचंय, नाही का? आम्हाला किती वेळ मिळायला पाहिजे देवाच्या सानिध्यामध्ये जायला, देवाची प्रार्थना करायला, देवाच्या वचनाचा अभ्यास करायला. पण आम्ही आमचं मन वळवत नाही परमेश्वराच्या वचनाकडे. आम्ही परमेश्वराच्या भजनी लागत नाही. भजन असल्यावर भजन गाणं सोपं आहे, पण परमेश्वराच्या भजनी लागणे, परमेश्वराची आराधना करणे, त्याचा ध्यास घेणे हे वेगळं असतं. परमेश्वराशी आम्ही स्वतः वैयक्तिक करार केला आहे का? ते बाप्तिस्मा आणि दृढीकरण आणि प्रबोधन ते राहू द्या बाजूला. ते आपली कर्म आहेत, परमेश्वराने आमच्यासाठी नेमून दिलेली आहे. विश्वासामध्ये आल्यानंतर मंडळीसमोर बाप्तिस्मा घेणं आणि मी प्रभूचा आहे म्हणून साक्ष देणं. दृढीकरणामध्ये आम्ही आमचा जो लहानपणी बाप्तिस्मा झालेला असतो, जी वचने आमच्या धर्म आई बापाने घेतलेली असतात, ते दृढ करणे, त्याचा स्वीकार करणे दृढीकरणामध्ये होतं. प्रभूच्या मेजामध्ये आम्ही स्वतःच्या पातकांची क्षमा परमेश्वराने केली याची आठवण करतो. पण याच्या व्यतिरिक्त आमचं देवाशी वैयक्तिक करार कुठे आहे? जो योशियाने केलेला आहे आणि त्यामुळे तो देवाच्या भजनी लागलेला आहे. आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराला जे बरे वाटले ते सर्व योशियाने केले आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. आता त्याने काय काय केलेलं आहे हे याकडे आपण वळूया. माझ्या अभ्यासामध्ये मला जवळजवळ 10-12 अशी त्यांनी केलेल्या सुधारणा दिसून आलेल्या आहेत. तुम्हाला कदाचित जास्त सापडते, परंतु ज्या मला ओझरता सापडलेल्या आहेत त्या मी तुमच्या समोर आज मांडत आहे. पहिली गोष्ट आहे, त्याने काय केलं तर इस्रायलाचा धर्म बदलला. कारण इस्रायल लोक हे कनान देशामध्ये आलेले होते आणि इस्रायल लोक या यहूदा प्रांतामध्ये राहत असताना कनानी देव देवता जे होते त्यांच्या भजनी लागले होते. जिवंत देवाला सोडून ते मूर्तीपूजा करू लागले होते. जिवंत देवाचे भजन पूजन करण्याच्या ऐवजी ते मूर्ती पूजा करू लागले. म्हणून
या योशियाने पहिले जर काय केलं असेल तर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ धर्माकडे आणलेलं आहे, पुन्हा त्यांच्या मूळ शिक्षणाकडे आणलेलं आहे, पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ देवाकडे आणलेलं आहे, ज्याने त्यांना मिस्रातून अद्भुत रीतीने बाहेर काढलं होतं. आणि म्हणून प्रचलित रूढी आणि परंपरा ज्या देवदेवतांच्या कणानी देवदेवतांच्या चालू होत्या त्या त्याने बंद करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट आम्ही पाहत असतात सुधारणामध्ये, आणि ते म्हणजे त्याने वेद्यांचे शुद्धीकरण केले. वेगवेगळ्या देवदेवतांना जी अर्पणे केली जात होती असं म्हटलेलं आहे. बघा, आपण ऐकलं भाषणामध्ये की लोक आपली जिवंत मुलं त्या वेदीवरती अर्पण करत होते, होमार्पण म्हणून. मोलेक नावाच्या त्या देवाला कुठला देव होता कोणास ठाऊक. आणि मग जेव्हा योशियाने पाहिलं तेव्हा तो किळसवाना प्रकार, तो घातकी प्रकार त्याने ताबडतोब बंद केला. जिवंत मुलांना होमार्पण म्हणून अर्पण करायची माणसं, कठीण परिस्थिती आहे प्रियानो. आणि अशा परिस्थितीमध्ये हा राजा बनलेला. देवाच्या आत्म्याविना जर तो करू लागला असेल तर त्याचा शिरच्छेद केव्हाच झाला असता. 31 वर्षे राज्य तो करूच शकला नसता. परंतु जेव्हा तो देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेला होता, देवाच्या आत्म्याने संचलित झाला होता, तेव्हा देवाचा आत्मा त्याला चालवत असल्यामुळे तो उभा राहिल्यावर लोक घाबरत असत. त्याचा एक शब्द देखील लोक खाली पडू देत नसत. लगेच जसे तसं ते आपल्या जीवनामध्ये वागत होते. आणि म्हणूनच वेगवेगळ्या देवदेवतांची उच्च स्थाने जी होती, अमंगळ ज्या पद्धतीचे अमंगळ जीवन जे चाललेलं होतं ते सगळं तो बंद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. पुढे आम्ही पाहतो त्या ठिकाणी घोडे सुद्धा सूर्याला वाहून, सूर्य देवतेला वाहून परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेले होते. ते त्याने काढून टाकले आणि सूर्य देवताच्या नावाने जे रथ निर्माण केलेले होते, जे मंदिरात होते, बाहेर होते, ते सगळे त्याने अग्नीने जाळून टाकलेले आहे. जिवंत देवाच्या विरोधामध्ये जे चाललेलं होतं ते त्याने भस्म केलं. तिसरी गोष्ट, आता मी काउंटिंग मध्ये मोजण्यामध्ये कदाचित मागे पुढे बरं का. पुढे आम्ही पाहतो प्रियानो की यहुद्याच्या राजाने आणि मनश्शेने त्याचा आजोबा यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणामध्ये ज्या वेद्या केल्या होत्या त्या तोडून टाकल्या आणि त्याची जी धूळ माती होती ती या योशिया राजाने किद्रोन ओहळामध्ये फेकून दिलेली आहे. आता जे इस्रायलला जाऊन आले त्यांनी पाहिलं असेल किद्रोन ओहळ, आणि त्यावेळेला पाणी होतं, आता पाणी नाहीये. आता तिथे घर आहे नाही का, कबरा आहे त्या ठिकाणी. आणि त्या किद्रोन ओहळामध्ये प्रियानो त्यांनी ती धूळ माती टाकून दिलेली आहे. पुढचं सुधारणा त्याने हे केली. अमंगळ देवी अष्टारेत, मोवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अमोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांची जी उच्च स्थाने बांधली होती ती त्या राजाने भ्रष्ट केली. काय शिकायला मिळतं का आपल्याला याच्यातून? जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टींना आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलेलं आहे ते आम्ही नष्ट केले पाहिजे. त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये दुय्यम स्थान द्यायला पाहिजे. तरच आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची सुधारणा करू शकतो. इकडे बोट दाखवून उपयोग नाहीये. हे काम करत नाही, हे काही नीट सांगत नाही. आम्ही काय करत आहे हे पाहिलं पाहिजे. योशियाने आपली बोटे दुसऱ्याकडे बिलकुल दाखवलेली नाही. तो म्हणाला मला हे काम दिलेलं आहे, मला ही जबाबदारी दिलेली आहे, देवाच्या आज्ञेशिवाय हे मला करणं अशक्य आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो त्या ठिकाणचे जे मूर्तिस्तंभ होते ते त्याने मोडून त्याचे तुकडे केले. त्या ठिकाणी ज्या अशेरा मूर्ती होत्या त्या त्याने फोडून टाकलेल्या आहेत आणि त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवलेली आहेत. इतका हा द्वेषाने भरलेला होता. मग आम्ही बेथेल याकडे वळतो. त्याने बेथेल नगराकडे पाहिलं आणि त्या बेथेल नगरामध्ये जी वेदी होती त्या वेदीवरती प्रियानो या जे उच्च स्थान होतं इस्रायल राष्ट्राकडून पाप झालेलं होतं आणि ते पाप करून घेणारा जो नबाट पुत्र होता त्याचं नाव होतं यराबाम, यानं ते बांधलेली वेदी होते. आणि ती पाहिल्यावरती योशिया राजाचा राग मस्तकी पोहोचला आणि ती वेदी आणि ते उच्च स्थान त्याने पाडून टाकलेले आहे. ते उच्च स्थान त्याने जाळून टाकले, त्याचा भुगा केला असं म्हटलेलं आहे. आणि अशेरा मूर्ती त्याने जाळून टाकल्या. भुगा करणे, जाळून टाकणे, मोडून टाकणे, तोडून टाकणे याचा अर्थ असा आहे की ते परत जोडून मला वापरता येऊ नये, पुन्हा त्यांनी माझ्या जीवनामध्ये प्रवेश करू नये. हा त्या वचनांच्या मध्ये परमेश्वर आम्हाला धडा देत आहे. आमच्या जीवनामध्ये अशा ज्या मूर्ती असतील, आमच्या जीवनामध्ये असे जे देव देवता असतील ज्यांना आम्ही आमच्या जिवंत देवापेक्षा जास्त महत्वाचं स्थान देत आहे, ते अशा प्रकारे आम्ही कायमच्या आमच्या जीवनातून
काढून टाकले पाहिजे. आणि मग त्याने डोंगराकडे पाहिलं, त्यावेळेला त्याला डोंगरावरती कबरा दिसल्या आणि त्या कबरातून त्याने हाडे काढली आणि वेदीवरती जाळून ती भ्रष्ट केलेली आहे. कारण ती मेलेली जी माणसं होती ती देखील अमंगळ कृत्य करणारी होती. त्यांच्या अमंगळ कृत्यामुळे वेदी अमंगळ झालेली होते आणि म्हणून त्याने ती भ्रष्ट करून टाकली, जाळून टाकलेली आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, उच्च स्थानांचे जे याजक होते त्यांच्या बाबतीमध्ये असं लिहिलेलं आहे, त्यांना त्याने त्या वेद्यांच्यावर बली दिले आणि त्यांच्यावर माणसांचे हाडे ठेवून जाळून टाकलेलं आहे. जे मूर्तीपूजा करत होते, जे मूर्तीपूजेचे उपासक होते, जे लोकांना मूर्तीपूजा करायला भाग पाडत होते किंवा पटवून देत होते, त्यांना त्याने त्या वेदीवरती बली दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्यावर माणसांचे हाडे ठेवून जाळलेली आहे. यहुदा देशात आणि यरुशलेमात दैवज्ञ आणि चेटकी होते, छू मंत्र करणारे लोक होते, जादू मंत्र करणारे लोक होते आणि मग असं म्हटलेलं आहे चेटकी होते आणि गृहदेवता मूर्तीपूजा करणारे, आधी करून ज्या अमंगळ वस्तू योशियाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या असं म्हटलेलं आहे. अमंगळ असं आमच्या जीवनात काहीही नसावं हे परमेश्वर आम्हाला शिकवतो. तो जिकडे पाहिजे तिकडे त्याला अमंगळता दिसत होती आणि ती त्याने काढून टाकली. मूर्तीपूजा दिसत होती ती त्याने काढून टाकले. उच्च स्थान विधर्मी देवदेवतांच्या नावाने बांधलेली होती आणि अर्पण चालली होती ती बंद करून टाकली. होमार्पण म्हणून प्रियानो जे आपल्या मुलांना जिवंत जाळत होते ती प्रथा त्याने बंद करून टाकलेली आहे. अनेक गोष्टी याने केल्या आणि मग असं म्हटलेलं आहे की त्याने राष्ट्रातील सर्व लोकांना वलांडन सण पाळण्याची आज्ञा केलेली आहे. नाही का? वलांडन सण परमेश्वराच्या प्रित्यर्थ हा वलांडन सण पाळण्याची त्याने आज्ञा केली आणि लोक पुन्हा तेव्हापासून वलांडन सण मोठ्या आनंदाने देवाने सांगितलं त्याप्रमाणे पाळू लागलेले आहे. तिसरा मुद्दा आणि शेवटचा आहे तो म्हणजे योशिया राजाच्या, पहिला पाहिला आपण योशिया राजाची पार्श्वभूमी, दुसरा पाहिला आपण योशिया राजाने काय धर्म सुधारणा केली, तिसरा आपण पाहत आहोत योशिया राजाच्या या सुधारणेतून आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रभू आम्हाला काय शिकवतो. पहिली गोष्ट आहे आध्यात्मिक जीवनासाठी देवाचे वचन हे महत्वाचे आहे. जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो ना तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यातून आमच्याशी बोलू लागतो. जेव्हा नियमशास्त्राचा ग्रंथ वाचण्यात आला तेव्हा नियमशास्त्रातील देवाची वचने योशियाच्या कानी पडली आणि ती त्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन तो पश्चातापी झाला असं म्हटलेलं आहे. आम्ही किती वेळा शास्त्र वाचले आणि किती वेळा पश्चातापी झालो याचा आम्ही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जर पश्चातापी आम्ही होऊन परमेश्वराकडे पोहोचत नाही याचा अर्थ आम्ही ते मनापासून वाचत नाही. गोष्टीचं पुस्तक आहे तशा प्रकारे ते आम्ही वाचतो आणि म्हणून प्रियानो परमेश्वराचं वचन जेव्हा आम्ही वाचतो ते मनापासून वाचावे, भावनात्मक दृष्टिकोनातून ते वाचावे, म्हणजे परमेश्वराचा आत्मा त्यातून आमच्याशी बोलू लागतो. आमची जी पापी स्वभाव आहे ती अवस्था जी आहे ती पवित्र आत्मा आम्हाला दर्शवतो आणि आपोआप आमच्या पश्चातापी आमच्या अंतःकरणाला पश्चातापाची प्रेरणा होते. ही पहिली गोष्ट आहे. आध्यात्मिक संजीवन जर पाहिजे असेल तर देवाच्या वचनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो आणि ती म्हणजे देवाच्या वचनाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये जे सत्य आहे ते सत्य आम्हाला देवाची आराधना करण्यास, उपासना करण्यास उत्तेजन देतं. जर आम्ही शास्त्रच वाचणार नाही तर आम्हाला काय उत्तेजन मिळणार? शास्त्र न वाचता पण आमचे तरुण तरुणी इतर ग्रुपला जाऊन तिकडे डान्स करतात, नाचतात, हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणतात, टाळ्या वाजवतात आणि बरंच काही चाललेलं आहे. शास्त्राचं काय विचारलं तर माहित नाही म्हणतात. आणि हे धोकादायक आहे. हे कसं आहे? हे धोकादायक आहे. आम्हाला जर देवाची आराधना करायची असेल तर ते प्रियानो स्तोत्र वाचनाच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही देवाची उपासना आणि आराधना केली पाहिजे. म्हणून या भक्तीमध्ये देवाच्या वचनाला प्राधान्य आहे, महत्व आहे. हे काढून टाका काय होईल? आमच्या उपासनेला अर्थच राहणार नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट आहे जेव्हा आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस याच्यामध्ये जे असलेले सत्य आहे ते सत्य आम्हाला देवाची मनापासून, आत्म्यापासून आराधना करण्यासाठी प्रेरणा देतं. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे देवाचा शोध जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आध्यात्मिक सुधारणेला सुरुवात होते. उगाचच नाही होत.
नुसतं बसलं आणि शास्त्र वाचलं, गाणं गायलं एक आणि कोणाचा तरी व्हॉट्सअपवर आलेला संदेश ऐकला, बरं वाटलं. धर्म सुधारणा होत नाही, आध्यात्मिक सुधारणा याने होत नाही प्रियानो. आम्ही आमच्या मनाचं फक्त समाधान करतो की मी ऐकलं, मी वाचलं, मी गायलं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं अनुकरण काहीच नाही, त्याचे लागूकरण आम्ही करत नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाचा शोध घेतो त्यावेळेला आध्यात्मिक सुधारणा व्हायला लागते. मग तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या साक्षी आठवा, साधू सुंदर सिंगांची साक्षी आठवा. ज्या वेळेला तो देवाचा शोध घेऊ लागला त्यावेळेला त्याची आध्यात्मिक सुधारणा झाली, त्याला जिवंत देव सापडला आणि त्याचं मनाचं रूपांतर झालं. अनेक साक्षी आहेत, मी काय सगळ्यांची नावं घेणार नाही. देवाचा शोध घेतल्यानेच आध्यात्मिक सुधारणेला प्रारंभ होतो. तुम्ही आणि मी देवाचा शोध घेत आहोत का? तो हरवला नाहीये, आम्ही हरवलेला, आम्ही आमचं स्थान सोडलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, इतिहासाचं दुसरं पुस्तक 34वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी, योशियाबद्दल लिहिलेलं आहे, आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी तो अल्पवयी असताना आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला. त्याच्या समोर हिरो कोण होता? दावीद होता. त्याचा बाप नव्हता, त्याचा आजोबा नव्हता, कारण त्यांनी देवाच्या दृष्टीने जे वाईट ते सर्व केलं असं शास्त्रात लिहिलंय. पण त्याने त्यांचं अनुकरण न करता, त्यांना आपला हिरो न बनवता, त्याने देवाचा जो अभिषिक्त होता, जो देवाचा अभिषिक्त असून देवाची सेवा ज्याने केलेली होती, ज्याला देवाने चालवलेलं होतं, ज्याला देवाने यश दिलेलं होतं, त्या दावीद राजाच्या देवाच्या भजनी तो लागलेला आहे. आम्ही कोणाच्या नादी लागलेलो आहोत? आम्ही कोणाच्या भजनी लागलेलो आहोत? आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कशी वाटचाल करत आहे? पोट तर सर्वांनाच आहे, नोकरी तर सर्वांनाच आहे, धंदा तर सर्वांनाच देवाने दिले, जगायचं आहे म्हणजे ते करायलाच पाहिजे. पण त्याच्या बरोबर आम्हाला जे आध्यात्मिक जीवन जे आहे, जो आतला मनुष्य आहे, जो अदृश्य आहे, जो दिसत नाही पण तो बोलतोय, त्याला या वचनाची गरज आहे, त्याला देवाची गरज आहे, त्याला देवाच्या कृपेची तारणाची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही काय करत आहोत हा आम्ही विचार केला पाहिजे. कारण शेवटी जो दिसतंय ते मातीला मिळणार आहे, पण जे दिसत नाही ते अनंतकालिक प्रभू बरोबर सदा सर्व काळ जीवन जगण्यासाठी जाणार आहे. आम्ही त्याच्यासाठी श्रम करायचे आहे. योशियाने हे 8व्या वर्षी ओळखलं. 8व्या वर्षी तो आपला जो दावीद होता त्या दाविदाच्या देवाच्या भजने लागला. दाविदाच्या नादीने लागला, दाविदाच्या देवाच्या भजनी लागला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही परमेश्वराने जो देव आमच्या पूर्वजांच्या द्वारे जो देव आम्हाला सापडलेला आहे किंवा दिला गेलेला आहे त्याच्या भजनी आपण लागलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही असं करू तेव्हा आमची स्वतःची आध्यात्मिक सुधारणा होऊ लागते. आपोआप मग आमच्यामध्ये वस्ती करणारा आत्मा सांगतो हे चूक आहे, हे करू नको, हे बरोबर आहे, हे तू कर. आणि प्रभू अशा प्रकारे देवाच्या आत्म्याने चालवले गेलेले लोक तुम्ही असावे यासाठी तुम्हाला अधिक सहाय्य करो. योशिया राजाचे एक उदाहरण परमेश्वराने आज आपल्या समोर ठेवलेलं आहे. कशा प्रकारे तो 8व्या वर्षापासून प्रभूच्या मध्ये राहिला आणि प्रभूने त्याला चालवलं. 31 वर्ष त्यानं म्हणजे वयाच्या 39व्या वर्षापर्यंत प्रियानो त्याने आपलं राज्य अतिशय चांगल्या रीतीने केलं. म्हणून त्याच्या बाबतीमध्ये असं लिहिलं, परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते सर्व योशिया राजाने केले. आपण प्रार्थना करू. देवापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान, महिमा आणि धन्यवाद देतो. आज या प्रभुवारी, या सुधारणेच्या रविवारी आम्हाला तू एक आव्हान दिलेलं आहेस. योशिया राजाचं उदाहरण आमच्या समोर ठेवलेलं आहे. प्रभू, आम्ही स्वतःची आध्यात्मिक सुधारणा करावी याकरता आम्ही काय करायला हवं ते योशिया राजाच्या जीवनातून तो आम्हाला पुन्हा एक वार दाखवून दिलास. प्रभू, तसं राहण्यासाठी, तुला संतुष्ट करण्यासाठी, तुला जे आवडेल त्याप्रमाणे राहण्यासाठी, जगण्यासाठी प्रभू तू आम्हाला कृपा करेल. आता तू आमचा ताबा राहणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. यावेळेला आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. एकलेसियाच्या गीत संग्रहातील गीत क्रमांक 389 हे गीत आपण ऐकूया.
आदराने आणि सद्भयाने प्रभूला सादर करूया. प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो, घेण्यापेक्षा देणे या धन्यता आहे. असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी आणि आपणास प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे आणि विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. आपण प्रार्थना करू. ते जगाच्या निर्माण करत्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झाले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वहस्ते सादर करीत आहोत त्या सहित आम्ही आपणाला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. मंडळी करताच्या जाहिराती आहेत त्या आम्ही आपल्याकरता वाचून दाखवत आहे. एक विवाह घोषणा आहे. अलिशिबा अंतोन ओनावणे ही अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च सीएनआय कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच शिमोन विल्यम थिंगे हे अविवाहित असून पंडिता रमाबाई चर्च सीएनआय गोरेगाव या ख्रिस्ती मंडळीचे सभासद आहेत. या दोघांच्या विवाहाची मी आजच्या या भक्तीमध्ये सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. आपण अलिशिबा अंतोन ओनावणे आणि शिमोन विल्यम टिंगे यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, अलिशिबा अंतोन ओनावणे आणि शिमोन विल्यम थिंगे या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. गेल्या रविवारी आपण हंगामाचा सण मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देव. काही कारणास्तव जे येऊ शकले नाहीत किंवा जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी पाकिटं ठेवली होती चर्चमध्ये. दानपात्राच्या वेळेला ते आपलं उपकार स्तुतीचं हंगामाचं दान देऊ शकते आणि बरेच लोक होते त्यांनी पण त्या पाकिटांच्या द्वारे आपले हंगामाच्या सणाचे उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे. जर तुम्ही गेल्या रविवारी आलेला नसाल आणि तुम्हाला जर आज द्यायचं असेल तर तुम्ही निश्चितच सुटल्यानंतर पाकिटामधून आपलं अर्पण प्रभूला आपण देऊ शकता. गेल्या रविवारी जो हंगामाचा सण झाला त्यामध्ये जो लिलाव झाला तो आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त झालेला आहे. आता फक्त जो लिलाव झाला ते पैसे येण्याची आम्ही वाट बघत आहे आणि माझी विनंती आहे त्याला वर्ष लावू नका. जसं प्रभू तुम्हाला पुरवेल तसं पटापट लवकरात लवकर ते देण्याची कृपा करावी. लिलावाच्या जी रक्कम चर्चच्या खजिनामध्ये जमा झाली ती 3,01,500 रुपये झालेले आहे. टाळ्या वाजून आपण देवाचं गौरव करूया. कारण लॉकडाऊनच्या परिस्थिती असताना देखील आपण परमेश्वराला आपल्या मनापासून उदार अंतकरणाने दिलेला आहे आणि प्रभू आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभूचे नेत्र आम्हाकडे आहे. पाकिटांच्या द्वारे जे हंगामाच्या ऑफरचे दान जमा झालेलं आहे ते 8,400 रुपये झालेले आहे. त्याच्यासाठी पण आपण टाळ्या वाजून देवाचं गौरव करूया. आणि जे दर रविवारी जे आपण दानपत्र गोळा करतो ते दानपत्र गेल्या रविवारी 10,503 रुपये झालेलं आहे आणि त्याबद्दल आपण प्रभूच्या नावाला खरोखर धन्यवाद देऊया. प्रभूच्या मंदिरासाठी आपण असेच अधिक देण्याची कृपा करावी. प्रभू आपली काळजी घेऊ. येथे आठवड्यामध्ये 5 नोव्हेंबर हा आपल्या सेंट क्रिस्टोफर चर्च सीएनआय कल्याण या मंडळीचा वर्धापन दिन आहे
आणि त्यानिमित्त संध्याकाळी 7 वाजता चर्चमध्ये प्रार्थना ठेवलेली आहे. आपणा सर्वांस येण्याचं आमंत्रण आहे. जे येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी 7 नोव्हेंबर जो रविवार आहे त्या रविवारी आपण चर्च वर्धापन दिनाची उपकार स्तुतीची प्रार्थना करणार आहोत सकाळी 9 वाजता. आणि म्हणून या दोन्ही भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. मुंबई धर्म प्रांताचे बिशप राईट प्रकाश पाटोळे यांनी एक लेटर पाठवलेलं आहे. त्याचं मी वाचन करत आहे. क्षमा करा कारण हे पत्र इंग्लिशमध्ये आहे आणि हे आम्हाला पुलपिटवरून वाचण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. मला म्हणजे सर्व पालकांना, आणि म्हणून त्याचं मी वाचन करत आहे. कोर्ट ऑर्डर 29 ऑक्टोबर 21 रोजीचे आहे. ग्रीटिंग्स फ्रॉम द बिशप ऑफ बॉम्बे, द राइट रेव्हरंड प्रकाश डी पाटोले. Beloved friends, our God is a God of justice and righteousness. He calms the furious storms in our lives. He extends His hand and saves us and protects us. He stands for us. Praise Him. I am grateful to all the clergy friends, the executive committee members, all church members, and all the secretaries and the treasurers of the Bombay Diocesan churches, and even various institutions in the Bombay Diocesan Council CNI. Your continuous prayer support and words of encouragement and phone calls during these critical times really strengthened us to stand firm in the face of injustice. I believe that you all are in receipt of a letter from the CNI Synod dated 22nd October 2021 sending me, the Bishop Right Reverend Prakash D. Patole, on leave of absence with effect from 22nd October 2021 till the pendency of the inquiry committee appointed by the CNI Synod and the subsequent appointment of the Moderators Commissary and the office bearers by dissolving the Bombay Diocesan Executive Committee and appointing an advocate committee by the CNI Synod. The same letter dated 22nd October 2021 along with above appointments is challenged before the Additional Session Judge, City Civil Court, Mumbai on 28th October 2021 and heard first on the 29th October 2021. The Honorable Court heard arguments from both sides on ad interim prayer, and the following order is passed. Number 1, ad interim injunction is hereby allowed. Number 2, the defendants, their servants, agents, representatives, constituents, any person claiming through defendants and acting pursuant to the impugnant letter dated 22nd October 2021 is hereby temporarily restrained from taking any such action pursuant to the impugnant letter dated 22nd October 2021 till next date. Based on the judgment of the Honorable Court, all the letters sent and circulated to the Bombay Diocesan Executive Committee members, clergy friends, secretaries, treasurers of the Bombay Diocesan churches and all the institutions pertaining to the Bombay Diocesan Council CNI stand ineffective, null and void, radbatal असं मराठीत लिहिलेलं आहे. Therefore, all the clergy and office bearers of church and institutions of the Bombay Diocese of CNI are hereby directed to read this letter from the pulpit during the Sunday online and offline church worship service. Kindly refrain away from anti-Bombay diocesan activities and stand firm in unity and strengthen the diocese. The bishop and the office bearers of the diocese are available in the diocese office during the working hours. You all are always welcome for any queries and concerns. Please note, any court order is legally binding. Willful disobedience to the judgment of the Honorable Court amounts to the contempt of court, and a person or persons can as a last resort be committed to prison or fined for contempt of the court. Please circulate this notice to all the church members widely and display on the church institution notice board.
याची प्रत नोटीस बोर्डवरती सेक्रेटरी श्री प्रवीण गोडेराव यांनी लावलेली आहे. वाचताना जर आपल्याला काही कळत नसेल तर आपण नोटीस बोर्डवरती सविस्तरपणे हे पत्र जे लावलेलं आहे ते वाचू शकता. आणि आपल्या मुंबई धर्म प्रांतासाठी विशेष प्रार्थना करणं आवश्यक आहे. आणि यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. आपले बिशप रायगड प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि जे पालक वर्ग आहेत, सुवार्थिक आहेत, मिशनरी आहेत, त्यांना देवाच्या आत्म्याने अधिक सहाय्य करावं आणि देवाच्या आत्म्याने सेवा करण्यासाठी त्यांना अधिक प्रभूने आपल्या आत्म्याने भरावे. ते आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे असावे यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करू. आणि आपल्यामध्ये जे आजारी आहेत, रोगी आहेत, दुःखनायक आहेत, त्यांच्यासाठी पण प्रार्थना करू की प्रभूने त्यांना बरे करावे आणि प्रभूने त्यांना चर्चमध्ये येऊन देवाची स्तुती आराधना करण्यासाठी विशेष सहाय्य करावे. यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. समर्थ ईश्वरा, सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू प्रसन्न होऊन आपल्या सर्वतेला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून. हे जगच्चालका, जे तुझे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य वैश्वरोचित प्रीतीत राहावे म्हणून. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डिकन यांना विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर पी.सी. सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जिवंत वचन प्रकट करण्यास व तुझ्या बोध साक्रमिंतांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एकलेसेची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निर्णय कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकात विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालीव आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागावे म्हणून. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही भोगावे म्हणून. हे दयाघना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती हे बापा यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांकरता तुझ्या वेदीवरून प्रार्थना करीत आहोत बापा. त्या सर्वांचे सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्याने अनुसरावे व त्यांच्यासह
तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू. विशेष करून हे प्रभुदेव बापा, यावेळेला आम्ही पिंकी गायकवाड यांच्या वडिलांसाठी धन्यवाद देतो की प्रभू गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या पायाचं जे फ्रॅक्चर होतं त्याचं ऑपरेशन तू यशस्वी केलंस आणि प्रभुदेव बाप्पा डॉक्टरच्या हाताला तू यश दिलंस आणि त्यांना तू सुस्थितीमध्ये ठेवलंस, याबद्दल तुझे शतशः धन्यवाद देतो. तशाच प्रकारे प्रभुदेव बाप्पा, आम्ही कांबळे कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. त्या परिवारामध्ये जे सभासद आहेत, मंजुश्री, मनीष, जेनिशा, वैजनाथ, मीना, जनाबाई आणि प्रियांका, प्रभुदेवापा गेल्या दिवसामध्ये त्यांना तू समस्यामधून सांभाळलंस, बाहेर काढलंस, संकटामध्ये तू त्यांचा देव झालास आणि त्यांना तू सुरक्षित ठेवलंस. याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या मंडळीमध्ये त्यांच्या समक्ष प्रभुदेव बाप्पा तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू संकट समय धावून घेणारा तो आमचा परमेश्वर आहे आणि हे कुटुंब प्रभू तुझी गौरव गात आहे आणि प्रभुदेव बाप्पा तुझे आभार मानत आहे. त्यांच्या सहित आम्ही देखील तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रभू या अनुभवातून आम्ही देखील तुझ्यावरती अवलंबून राहावे, म्हणजे प्रभू अशा कठीण प्रसंगामध्ये तू आमच्या सोबत असतोस याची आम्हाला खात्री पटावी. प्रभू या सर्व विनंत्या तुझ्या समोर आम्ही मांडत आहे. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी आणि प्रतापी पुनरागमन होईल, तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. यावेळेला आपण उभे राहू आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. हे आमच्या सरकार बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची वार्ता असते आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास सोडी देणार तशीच आम्ही आम्हाला परीक्षा तर आम्हाला काही करू शकतो. कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राहतो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवंत देवा हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने. आमेन.